द लँड ऑफ राजा राम सरकार, बेतवा रिवर, टोकरा आर्ट्स, छत्तीस, बुंदेलखंड, हेरिटेज सिटी अँड हिंदू पिलग्रिमेज. होय, मी बोलते आहे भारताच्या प्रमुख पर्यटन स्थळ मानल्या जाणाऱ्या आणि ओंकारेश्वर व महाकालेश्वर सारख्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंग असणाऱ्या भारताच्या मध्यवर्ती राज्य मध्य प्रदेश विषयी. अनेक वैविध्याने नटलेल्या मध्य प्रदेशात पर्यटनाच्या बाबतीतही वैविध्य दिसते. महेश्वर इथले नर्मदेचे घाट, खजुराहो, भीमबेटका इथल्या जगप्रसिद्ध लेणी, सांचीचा स्तूप, ग्वाल्हेर इथला किल्ला, रीवा आणि धुवाधार असे प्रचंड जलप्रपात, बांधवगड, कान्हा, पेंच सारखी संरक्षित जंगले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक 12 वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा. पण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेल्या आणि धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध झालेल्या एका लहानशा गावात, ज्याचं नाव आहे ओरछा. ओरछा या शब्दाचा अर्थ आहे लपलेले किंवा हिडन. या गावाची स्थापना रुद्र प्रताप सिंह जू बुंदेला याने इसवी सन 1501 मध्ये केली होती. ओरछाची गोष्ट सुरू होते ते एका सुंदर मंदिराने. हे मंदिर आहे राजा रामाचं, भगवान श्रीरामाचं नाही बरं का. या मंदिराची कहाणी अशी की ओरछा नरेश मधुकर शहा हा वैष्णव असून तो श्रीकृष्णाचा उपासक होता. त्याची पत्नी गणेश कुंवरी व राजा मधुकर शहा यांना अपत्य नव्हते, म्हणून राजाने पत्नीला श्रीकृष्ण दर्शनासाठी वृंदावन येथे चढण्यास सांगितले. पण राणी गणेश कुंवरी ही श्रीरामाची भक्त होती. तिने वृंदावनला जाण्यास नकार दिला. राजाला या गोष्टीचा खूप राग आला. त्याने रागाच्या भरात राणीला